कॉर्पोरेट ऑटोबायोग्राफी लिहावी असं का वाटलं सर? खरं सांगायचं म्हणजे मला हे खास त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, रस नव्हता. त्यावेळेला एक जे डहाणूकर कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉक्टर विनय भोळे आहेत, ते माझे डोंबिवलीला शेजारी आहेत. आणि ते 1 वर्ष योगायोगाने त्यांच्या घराचं रिनोव्हेशन चाललं होतं, त्यामुळे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहून वर्षभर होतं. आणि रात्री आम्ही रस्त्यावरती जेवण झाल्यानंतर फिरायचो, तर त्यावेळेला हात धुवून ते माझ्या मागे लागले होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एवढं नॉलेज आहे तर कुठल्या तरी मोठ्या पब्लिशरकडे कॉलेजेसच्या साठी पुस्तकं लिहा, बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा अशा ह्याच्यावरती, आणि किंवा तुमच्या अनुभवांवरती लिहा. म्हणजे शेवटी म्हणजे मला असं झालं की त्यांना तोंड दाखवणं मला लाज वाटायला लागली. आणि त्याच्यामधून मी फेसबुकवरती 40 आठवडे प्रत्येक शुक्रवारी मी संध्याकाळी हे टाकायचो, एक चॅप्टर किंवा एक लेख टाकायचो. आणि ते सुरुवातीचे लेख होते ते माझे 2500-3000 शब्दांचे होते. नंतर माझ्यात लक्षात आलं की फेसबुकवरती म्हणजे मोबाईलवरती 2500 शब्द वाचणं म्हणजे ही वाचकांना शिक्षा आहे. म्हणून मी एक 4-5 लेख झाल्यानंतर मी ते 1000 ते 1100 शब्दांपर्यंत ती शब्द म्हणजे प्रत्येक प्रकरण असं हे केलं. आणि एक 3-4 लेख झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक जो मी शुक्रवारी टाकायचो त्याच्यासाठी म्हणजे थोडा उशीर झाला तरी सुद्धा लोकांचं ते यायचं की अजून पुढचा लेख टाकला नाहीत वगैरे याच्यावरती. आणि ते त्याला फार चांगलं हे झालं, रिस्पॉन्स चांगला मिळाला. 400 ते 500 कॉमेंट्स त्याच्यावरती यायच्या त्या प्रत्येक लेखावरती. आणि त्या 3ऱ्या-4थ्या नंतर त्या लोकांची सुरुवात झाली की त्याने ह्याचं पुस्तक आलं पाहिजे. हे असं एक वाचण्याविषयी आम्हाला हे सर्व एकत्र वाचणं हे बरं पडेल. एका मित्राने त्याला नावही सुचवलं की हे तुझी कॉर्पोरेट वारी आहे, तर वारीच्या ऐवजी आम्ही त्याला मग दिंडी नाव दिलं त्या ह्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये कोकणामध्ये माझा पालघड पासून जो माझा प्रवास सुरू झाला त्याच्याबद्दल अतिशय कमी शब्दामध्ये लिहून मी माझ्या पहिल्या नोकरीपासून ह्याच्यापर्यंत म्हणजे टाटामधून मी निवृत्त झालो तोपर्यंत मी ते लिहिलं. ग्रंथालीपर्यंत ह्या लेखमालेचे बातमी गेली होती वगैरे. आणि डोंबिवलीमधले त्यांचे विश्वस्त प्रभाकर भिडे, तर ते मला घेऊन ग्रंथालयमध्ये गेले. आणि ग्रंथालयाने मला पहिल्या भेटीतच सांगितलं आपण काही चर्चा करायची आवश्यकता नाही, तुमचं पुस्तक आम्ही काढतोय. आणि तर त्याने सांगितलं आमचं तसा म्हणजे रेकॉर्ड पुस्तक काढण्याच्या बाबतीमध्ये काही महिने वगैरे लागतात वगैरे, तर तुमची काय इच्छा आहे? तर तो साधारणपणे काहीतरी फेब्रुवारी होती आणि 31 मार्चला पाडवा होता. म्हटलं माझी खरी इच्छा आहे पाडव्याला मला गणपतीच्या समोर मला कॉपी ठेवायची. तर म्हणे ठीक आहे आपण तुमच्यासाठी काही करू आणि हे पुस्तक आपण काढू. आणि ते त्यामुळे काही महिन्यामध्येच ते पुस्तक हे झालं. सतीश भावसारनी त्याचं मुखपृष्ठ केलं याच्यावरती. आणि त्यांच्याकडे ग्रंथालयाची एक पद्धत आहे की ते एखादा एडिटर म्हणून त्यांच्या जे ठराविक लोक त्यांच्याकडले आहेत, तर त्याच्यामध्ये एडिटर म्हणून त्यावेळेला त्यांनी हे केलं. त्यावेळेला पुस्तक जे दिलं तर त्या एडिटरने मला सांगितलं की ते पुस्तक आहे हे अतिशय चांगलं आहे, म्हणजे ग्रीप घेणार आहे, पण ह्याच्यापासून म्हणजे लोकांना उपयोग काहीतरी झाला पाहिजे. म्हणजे हे काय पाय ह्याच्यासाठी. तर तुम्ही म्हणजे हे माझ्या यशाची गुरुकिल्ली म्हणून त्याच्या म्हणजे माझ्या जो प्रवासाचा आहे ह्या संपूर्णाची यशाची गुरुकिल्ली असा एखादं प्रकरण लिहा. तर माझा त्याला विरोध होता की म्हणजे मी ह्याला काही यश वगैरे असं म्हणायला तयार नव्हतो. पण त्यांची इच्छा होती की नाही म्हणे हे राधिका कुंटे म्हणून ती एडिटर होती याला, तर तिने सांगितलं नाही तुम्ही म्हणे काका हे याच्यावरती हे एक प्रकरण पाहिजे. आणि दुसरं तुम्ही 50 वर्ष कॉर्पोरेट फील्डमध्ये काम केलंय, तर तुमच्या दृष्टीने भारत पुढच्या 25 वर्षामध्ये कसा दिसेल ते असं दुसरं आणखीन एक प्रकरण. ही 2 प्रकरणं तुम्ही त्याच्यामध्ये मला ऍड करून द्या. ती मी एक 3-4 दिवसात दिली. आणि पाडव्याला 2022च्या पाडव्याला माझं पुस्तक तयार झालं. पण त्याचा प्रकाशन समारंभ आम्ही 1 मेला केला. त्या दिवशी मला बरेच जणांनी सांगितलं होतं की सुट्या असतात, इतर कार्यक्रम म्हणजे सुट्टीमुळे इतर कार्यक्रम असतात वगैरे. पण तो आम्ही डोंबिवलीमध्ये एका खुल्या मैदानात केला. 650 ते 700 लोक
त्या फक्त प्रकाशन समारंभ होता, इतर काहीही कार्यक्रम नव्हता. आणि तो लांबता लांबता म्हणजे स्टेजवरतीच आधी एवढी लोक होती. डॉक्टर उदय निरगुडकर ज्यांनी ह्याला अतिशय सुरेख प्रस्तावना लिहिलेली आहे ह्या पुस्तकाला, ते होते. सुधीर जोगळेकर, चंद्रशेखर टिळक आणि श्रीकांत पावगी आणि ग्रंथालीचे सर्व विश्वस्तांपैकी जे लोक होते, प्रत्येकाची भाषणं झाली. आणि तो लाईव्ह रिले होता कार्यक्रम. तरी 650 ते 700 लोक मैदानात होते आणि 3 तास कार्यक्रम चालला तो. आणि तरी शेवटपर्यंत लोक थांबली होती त्या कार्यक्रमासाठी. आणि त्या पहिल्या दिवशीच जवळजवळ पहिली आवृत्ती संपली. डोंबिवलीमध्येच पहिली आवृत्ती संपली. तसंच दुसरा एक हे म्हणजे टाटा एक विश्वासची आवृत्ती सुद्धा डोंबिवलीला पुस्तक आदान प्रदान मध्ये पहिली आवृत्ती त्याच्यामध्ये गेली आहे. तर हे कॉर्पोरेट दिंडी हे माझ्या पालगड पासून म्हणजे त्याला ज्या प्रस्तावना आहेत त्या प्रस्तावनामध्ये आणखीन माझे मित्र हरीश साळवे जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वकील आहेत. तर हरीश माझा चांगला मित्र आहे. अच्छा. तर हरीश साळवे यांची प्रस्तावना आहे. त्याच्यानंतर जॉर्ज वर्गीस जे इंडियन एक्सप्रेसचे सीईओ आहेत त्यांची प्रस्तावना आहे. आणि जॉर्जची प्रस्तावना घ्यायचं कारण म्हणजे जॉर्ज आणि मी ह्युजेसमध्ये आम्ही 5 वर्ष एकत्र काम केलं. आम्ही लंच पार्टनर होतो त्याला. आणि तर त्यामुळे जॉर्ज वर्गीसनी हे दिलं की म्हणजे ह्या जो ही जर्नी फ्रॉम दापोली पालगड पासून ह्याच्यामध्ये हॅलोड बोर्डरूम पर्यंत हा एक प्रवास आहे वगैरे ह्याच्यावरती. आणि म्हणजे अशा आणि उदय निरगुडकर यांची तर प्रस्तावना अतिशय सुरेख आहे ह्याच्यावर. म्हणजे त्या प्रस्तावनेसाठी ते पुस्तक विकत घेण्यासारखं आहे असं मी म्हणू शकेन याला.